आज आपण बनवायचा आहे मस्त असा प्रोटीन बार. त्यासाठी मी थोडंसं तूप घेतो पॅनमध्ये आणि हा मखाना आहे हे रोस्ट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित. छान असं कुरकुरीत भाजलेले आहेत आता. त्याला आपली काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड करायचं आहे. आता हे मखाना मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. त्याला मी आता बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून. बारीक पूड करून घेतलेली आहे याची. आता हे खजूर देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. याच्यातल्या बिया मी काढलेल्या आहेत. आता मी मिक्सरला बारीक करून घेतो. आता हे खजूर देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता या कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि याच्यामध्ये बारीक केलेलं खजूर घालायचं आहे. हे तुपात परतून घ्यायचं आहे. थोडं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुपामध्ये. मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. तर गॅस आपण बंद करायचा आहे. गॅस बंद करून आपण ही मखानाची बारीक पूड केलेली आहे ती घालायचं आहे. त्याच्यामध्ये हे क्रश केलेले ड्रायफ्रुट्स आहेत सगळे ते देखील याच्यात घालायचे आहेत आणि सगळे एकत्र मळून घ्यायचं आहे. सगळं हातानं एकत्र मळून घ्यायचं, याला छान असं एकजीव करायचं आहे. खूप चविष्ट आणि एकदम हेल्दी असा हा बार होतोय. लहान मुलांना खूप आवडेल. सगळं छान असं एकजीव केलेलं आहे. आता आपण ज्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. असं त्याचे लाडू केले तरी सुद्धा चालतात. आपण वड्या करूया. थोडंसं या प्लेटवर मी तूप सोडलेलं आहे. छान असं प्रेस करून घ्यायचं आता. त्याला छान असा हाताच्या साहाय्याने आकार दिलेला आहे चौकोन. आता आपण याला कट करून घ्यायचं आहे. वरून थोडं किसलेलं ड्रायफ्रुट्स घालतो. कट करून घ्यायचं याला. एकदम छान असे हे प्रोटीन बार होते तयार. हे बघा. छान सुंदर हे प्रोटीन बार तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, कमेंट्स करा. धन्यवाद.